पुण्याच्या मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल यांच्या विरोधात दिवाणी न्यायालयात दावा करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ न्यायालयात दावा दाखल केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित 30 गुंठे जमीन ही वडिलोपार्जित असून कुळ कायद्यानुसार 1957 पूर्वीपासून त्यांच्याच ताब्यात आहे। मात्र खोट्या कागदपत्रांच्या आधारे ही जमीन बेंद्रे बहल दाम्पत्यानं खरेदी केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे। फिर्यादी पक्षाकडून असा दावा देखील करण्यात आला आहे की संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न करण्यात आला। जमीन पाहणी दरम्यान शिंदे कुटुंबियांना दमदाटी करण्यात आली असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। या संदर्भात यापूर्वी देखील पोलिसात तक्रारी दाखल झाल्या असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे। सोनाली बेंद्रे या ज्या काही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्यांचे पती गोल्डी बेहल जे उकसान गावामध्ये जे काही सर्वे नंबर 121 आहे त्यामधली त्यांनी जमीन बेकायदेशीरपणे विकत घेतलेली आहे आणि आमची केस अशी आहे मेहरबान प्रांत अधिकारी मावळ यांच्यापुढे आणि सिव्हिल कोर्टामध्ये देखील की आमच्या पक्षकारांचे आजोबा आमचे पक्षकार चंद्रकांत बाळू शिंदे त्यांचे आजोबा केसू बाबाजी शिंदे हे 1949 पासून त्या जमिनीमध्ये कुळ म्हणून वहिवाटत आहेत। आज रोजी देखील त्यांची कायदेशीर तिथे ताबा आहे। तर प्रत्यक्ष कुळाचा ताबा काढून न घेता बेकायदेशीरपणे मूळ मालकाने केवळ कागदोपत्री ती जमीन बाळू शिंदे या व्यक्तीला विकली आणि बाळू शिंदेने या जमिनीमध्ये कुळाचे हक्क आजही अस्तित्वात आहेत ही गोष्ट लपवून ही जमीन जी आहे ती गोल्डी बेहल या सोनाली बेंद्रे यांच्या पतींना विकलेली आहे आणि त्याच्यातून हा सगळा वाद जन्माला आलेला आहे। तर आज रोजी आमच्या दोन्ही ठिकाणी केसेस सुरू आहेत। असं असताना डिसेंबर 2025मध्ये जे काही चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे आहेत त्या आणि त्यांचे पती गोल्डी बेहल हे प्रत्यक्ष जागेवरती आले होते उकसान गावामध्ये आणि आमचे पक्षकार चंद्रकांत शिंदे आणि त्यांची आई जी आहे त्यांच्याबरोबर ते वाद घालू लागले। ते आज रोजी ती जमीन बेकायदेशीरपणे विकसित करतायत। कोणतेही परमिशन नाही आहेत ती जमीन विकसित करण्यासाठी आणि मुळात कुळाची जमीन आहे शेतीची जमीन आहे तुम्हाला ती विकसित करता येत नाही। असं असताना बेकायदेशीर गोष्टी त्यांच्या चालू आहेत आणि त्यांचे जे आमच्यावरती आरोप आहेत की हे सगळं पैशासाठी चाललेलं आहे हे पूर्णपणे खोटं आहे। आमचे त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये कुळ हक्क आहेत आणि कुळाने आम्ही त्या जमिनीचे 1 एप्रिल 1957 पासून मालक आहोत असं आमचं म्हणणं आहे आणि त्यानंतर झालेली जी काही सगळी खरेदी खतं आहेत ती मुळात बेकायदेशीर आहेत आणि कायद्याच्या विरोधी जाऊन केलेली आहेत। त्यामुळे त्या खरेदी खतांना कायद्याच्या चौकटीमध्ये कोणताही अर्थ नाही आहे, ते संपूर्णपणे बेकायदेशीर आहे। ही जी जमीन आहे मौजे उकसानमधली सर्वे नंबर 121/1 असं या जमिनीचं वर्णन आहे आणि साधारण 30 गुंठे जमीन आहे आणि त्या 30 गुंठ्यापैकी संपूर्ण जमिनीवरती कुळ हक्काने आमचा हक्क आणि अधिकार सुरुवातीपासून होता आजही आहे आणि आमच्या कुळ हक्कांसाठी आम्ही मेहरबान प्रांत अधिकारी मावळ यांच्यापुढे केस दाखल केलेली आहे आणि त्या केसमध्ये गोल्डी बेहल हे पक्षकार आहेत प्रतिवादी म्हणून। या प्रकरणी न्यायालयाकडे मनाई आदेश देण्याची मागणी करण्यात आली असून पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार आहे। दरम्यान सोनाली बेंद्रे यांच्या वतीनं वकील राजू शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत। त्यांनी म्हटलं आहे की फिर्यादी शेतकरी प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी आरोप करत आहेत। बेंद्रे बहल दाम्पत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र मावळमधील हा जमीन वाद आता न्यायालयात पोहोचला असून दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप प्रत्यारोप होत आहेत। आता न्यायालयीन प्रक्रियेतूनच या प्रकरणातील सत्य समोर येईल। मुंबई तकसाठी कृष्णा पांचाळ, पुणे।